नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहे। या रेसिपीमध्ये मी अचूक प्रमाण योग्य पद्धत वापरून तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। त्यामुळे तुमचे डोसे अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार एकदम परफेक्ट होतील। खूप वेळ उशीरपर्यंत हे डोसे असेच मऊसूत राहण्यासाठी यामध्ये कोणता पदार्थ घालायचा किंवा पांढरे शुभ्र डोसे होण्यासाठी कोणता पदार्थ वापरायचा किंवा पीठ चांगलं फर्मेंट व्हावं म्हणून यामध्ये कोणता पदार्थ वापरायचा हे सगळं या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। अगदी योग्य पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे लोणी स्पंज डोसे आपण घरच्या घरी तयार करू शकतो। आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला खूप वेळ लागतो। त्यासाठी ते पीठ फर्मेंट होण्यासाठी कुठे ठेवायचं ते कसं ठेवायचं हे सगळं मी या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे। योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण वापरून ही रेसिपी मी तुम्हाला अगदी परफेक्ट दाखवलेली आहे। रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दावणगिरी लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी इथे मी 4 वाट्या साधे तांदूळ घेतलेत। साधे तांदूळ म्हणजेच जे आपण डोसा किंवा इडली करण्यासाठी वापरतो तेच वापरायचे आहेत। हे माझ्याकडे रेशनचे तांदूळ आहेत, त्याचा मी वापर करते आहे। याचे डोसे एकदम छान मऊ आणि एकदम छान असे होतात। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। याच वाटीने मोजून जसे पोहे गच्च भरून वाटी घेतलेले आहेत तसेच तांदूळ सुद्धा वाटी गच्च भरून असे 4 वाट्या तांदूळ घेतलेत। आणि इथे मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। तर आता आपण सुरुवातीला हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया। याच पातेल्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। या तांदळामध्ये थोडीशी धूळ असते त्यामुळे हे स्वच्छ निवडून घ्यायचे किंवा चाळून घ्यायचे आहेत। आता यामध्येच आपण हे अर्धा चमचा मेथीचे दाणे घालूयात आणि यामध्ये पाणी घालून स्वच्छ 2 ते 3 वेळा हे तांदूळ आणि बाकीचं साहित्य धुवून घेऊया। तांदूळ धुताना असे हाताने चोळून धुवा, म्हणजे यातला जो काळपटपणा असतो तो निघून जातो। अशा पद्धतीने आपण 3 वेळा हे तांदूळ छान धुवून घेऊया। असे 2 ते 3 वेळा तांदूळ धुवून घेतल्यामुळे डोसे अगदी आपले पांढरे शुभ्र होतात। आता यामध्ये आपण पाणी घालूया। पाणी यामध्ये भरपूर घालायचं आहे। याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 तास हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत। जवळजवळ 5-6 तास झालेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ छान मऊसूत भिजलेला आहे। आणि आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपला साबुदाणा सुद्धा छान भिजलेला आहे। आणि आता आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजेच याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यातलं पाणी जास्तीचं सुरुवातीला घालू नका, आपण नंतर थोडंसं यामधलंच पाणी घालणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पिठामध्ये पाणी जर घालायचं असेल तर याच पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजेच हे पाणी आपल्याला पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत करतं। यामध्ये आपण पीठ फर्मेंट होण्यासाठी मेथीचे दाणे घातलेले आहेत। मेथीच्या दाण्यामुळे सुद्धा पीठ चांगलं फर्मेंट होतं आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे याच पाण्याचा आपण यामध्ये वापर करायचा आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। हे आपण मिक्सरवरती छान बारीक करून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं हे पीठ करून घेतलेलं आहे। अगदी क्रीम प्रमाणे हे बारीक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून पातेलं आपल्याला असं घ्यायचं आहे, पिठाच्या तिप्पट मोठं एवढं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे। कारण पीठ जेव्हा हे फर्मेंट होतं त्यावेळेस पिठाची क्वांटिटी वाढते आणि ते पातेल्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते, म्हणून मोठ्या पातेल्याचा किंवा भांड्याचा वापर करायचा आहे। आणि अशाच पद्धतीने आपण सगळे डाळ तांदूळ हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया। इथे आपले सगळे डाळ तांदूळ बारीक करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे, अगदी मऊ लोण्यासारखं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि एकसारखं पडतं आहे। तुम्ही पाहू शकताय
एकसंत असं हे बॅटर तयार झालंय। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे, जेणेकरून हे आपण पॅनमध्ये घालू तेव्हा ते आपोआप पसरलं जाईल अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे पीठ आपण रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत। थंडीचे दिवस चालू आहेत आणि आता छान फर्मेंट पीठ व्हावं म्हणून एक मी तुम्हाला पद्धत सांगते। तर या पिठावरती, या पातेल्यावरती एक जाड कापड असं घालायचं आहे, जेणेकरून हे जे पातेलं आहे ते छान गरम राहील, उबदार राहील आणि त्यामुळे आपलं हे जे पीठ आहे ते छान फर्मेंट होईल। तर रात्रभरासाठी आपण हे पीठ अशा एका ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून जिथे ऊब जास्त लागेल किंवा जास्त ज्या रूममध्ये हीट आहे, जेणेकरून आपल्या किचनमध्येच आपण दरवाजे बंद करतो त्यामुळे तिथंच जास्त हीट असते, म्हणजेच ते किचनमध्ये जास्त गरम असतं, त्यामुळे तिथेच तुम्ही हे पिठाचं पातेलं ठेवू शकता। रात्रभर हे पीठ मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय पिठाची क्वांटिटी किती वाढलेली आहे आणि एकदम छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे, एकदम मस्त। आता आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि यामध्ये तुम्हाला जेवढे डोसे बनवायचे आहेत तेवढ्याच पिठामध्ये मीठ घाला आणि त्याचे डोसे बनवून घ्या। तर इथे मी सगळ्याच पिठाचे डोसे बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये सगळ्याच पिठामध्ये मी मीठ घालून घेणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम छान असं सरसरीत बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण हे असंच बाजूला ठेवूया आणि चटणी करून घेऊया। चटणी करण्यासाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। 1 वाटी डाळ घेतलेली आहेत, म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, कमी अधिक। लहान मुलांसाठी करताय तर थोडीशी कमी वापरा किंवा मोठ्यांसाठी करताय तर थोडीशी जास्त वापरली तरी चालेल। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओलं खोबरं घालून घेऊया, त्याचबरोबर डाळे घालून घेऊया, कोथिंबीर आणि हिरवी मिरची सुद्धा घालून घेऊया। यामध्ये मी कोथिंबीरीचे देठ सुद्धा घेतलेले आहेत, त्यामुळे या चटणीला चव खूप छान येते, त्यासाठी मी इथे देठाचा सुद्धा वापर करते आहे। चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्ध्या लिंबाचा रस, तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी दही घातलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची छान अशी चटणी तयार करून घेऊया। चटणी आपली तयार झाली, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे मी भरपूर डोसे बनवते, त्यामुळे भरपूर चटणी सुद्धा बनवलेली आहे। आणि आता आपण तडका देऊया। तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये आपण जिरं घालूयात, 1 मिरची आणि कढीपत्ता घालूया, त्याचबरोबर थोडासा हिंग घालूया आणि हा तडका आपण या चटणीवरती घालूयात। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त अशी चटपटीत आणि चविष्ट खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण डोसे तयार करून घेऊया। गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, आता याला थोडंसं तेल लावून घेऊया। तेलाच्या ऐवजी तुम्ही लोण्याचा वापर केला तरी चालेल, पण मी तव्याला तेल लावून घेते आणि नंतर वरून आपण लोण्याचा वापर करणार आहोत। आता याच्यावरती आपण बॅटर घालून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, कमी गॅसवरती आपल्याला हे डोसे बनवून घ्यायचे आहेत। बॅटर असं तयार करायचं आहे जेणेकरून हे आपोआप पसरलं जाईल। थोडंसं चमच्याने असं पसरवून घेतलं तरीही चालेल। खूप जास्त आपल्याला हा डोसा पातळ करायचा नाही, तर अगदी थोडासा जाडसर असा हा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता डोशाला आपल्या छान जाळी पडलेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती आपल्याला हा डोसा 1-2 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे। 2 मिनिटं झालेले आहेत, आता आपण झाकण काढून घेऊया। डोसा आपला छान वाफवलेला आहे। आता आपण याच्यावरून लोणी लावून घेऊया। तर इथे मी घरचं लोणी वापरते आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता। लोणी वापरल्यामुळे डोसे अगदी मऊसूत होतात आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात, त्यासाठी शक्यतो लोण्याचा वापर करावा। आता हा डोसा छान आतल्या बाजूने खरपूस भाजून झालेला आहे, आता आपण पलटून घेऊया।
अगदी कमी गॅसवरती आपण हा डोसा छान वाफवून घेतला, त्यामुळे हा पटकन निघला जातो, तव्यापासून वेगळा होतो। तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या बाजूने मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने छान असे एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचे। आणि आता आपण 1 मिनिटवर ठेवून पुढच्या बाजूने सुद्धा थोडासा हा डोसा भाजून घेऊया। जर तुम्हाला असं वरच्या बाजूने भाजायला आवडत नसेल तर तुम्ही परत एकदा याच्यावरती 1-2 मिनिटे झाकण ठेवून हा डोसा आहे असा बाजूला काढून घेऊ शकता। दोन्ही बाजूनी छान असा डोस्याला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे। आणि अशाच पद्धतीने आपण आणखी काही डोसे तयार करून घेऊया। आता याच्यावरती बॅटर घालूया। आता याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घेऊया। अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि चवीला एकदम भन्नाट लागणारा दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार आणि मस्त असे मऊ लुसलुशीत डोसे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी दाबून धरला तरी सुद्धा हा डोसा अगदी उलगडतो आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी ओठाने तोडता येईल इतका मऊ लुसलुशीत हा डोसा तयार झालेला आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि मस्त अशी रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे हे डोसे तयार होतात। तुम्ही बाहेर खायला गेलात तर खूप महाग असे हे डोसे मिळतात, पण कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आपण घरच्या घरी एकदम मस्त सगळ्या घराला खाता येतील एवढे डोसे तयार करू शकतो। आणि त्याचबरोबर इथे मी एकदम छान अशी ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार केलेली आहे, तर चवीला एकदम मस्त लागते। डोशांबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। तुम्हाला एक डोसा मी तोडून दाखवते, आतून सुद्धा एकदम छान जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।